नाटक व्यवस्थापनाच्या विषयाची जबाबदारी आपण समीर हंपी यांच्याकडे दिलेली आहे. मी समीरला व्यासपीठावरती निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते. गेली अनेक वर्ष नाटकांच्या व्यवस्थापनामध्ये समीर हंपी यांचं नाव आपल्याला सुपरिचित आहे. माझे वडील पण या क्षेत्रात होते, नाट्य व्यवस्थापक म्हणून कुमार हंपी. पूर्वी आणि आत्तामध्ये खूप फरक झाला आहे. मी सगळ्यात सर्वप्रथम सांगेन, मराठी रंगभूमी आता टवटवीत आहे. काही त्याला वाईट परिस्थिती काही काही नाही, उत्तम आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पुणे हे महत्त्वाचं शहर आहे, जिथं सोमवार, मंगळवार, बुधवारी पण दुपारी लोकं गर्दी करतात. आज मला सांगायला खूप आनंद होतो, की तिकीटं संपली आहेत मंगळवार दुपारी. तर काही नाही, उत्तम सध्या रंगभूमीला दिवस आहेत. फक्त व्यवसाय बदललाय म्हणजे काय झालं, आता काळानुसार तुम्हाला सर्वप्रथम पूर्वीच्या काळी 3 अंकी नाटकं होती. आता त्याची 2 अंकी झाली आहेत. कारण का लोकांच्या बेसिक गरजा आज सगळे म्हणतात की पिढी बदलली. पण मला खरंच सांगायला होतं, आजच्या काळामध्ये जी नाटकं आज 55 नाटकं रंगभूमीवरती आता चालू आहेत. त्यातली 20 नाटकं ही उत्तमरित्या 500च्या वर चालू आहेत. ही खूप मोठी संख्या आहे आणि उत्तम त्या पद्धतीला रिस्पॉन्स आहे. पूर्वी काय व्हायचं, नाटक शनिवार, शुक्रवार, शनिवार, रविवार राहिलं होतं. मग असं वाटतं की सोमवार ते बुधवार करायचं काय? पण आता काळ बदलला आहे. पूर्वी 10-12 पात्रांची नाटकं होती. आता साहजिकच लॉजिस्टिक बदलल्यामुळं 4 पात्र, 5 पात्र, 6 पात्र हे हे बदलत गेलं आहे. नाटक करताना मुळात म्हणजे वस्तू चांगली आहे का वाईट आहे, यापेक्षा ती लोकांपर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पण असंही नाही करायचं, की अरे नाटकाला लोकं गर्दी केली, अरे तुमचा प्रोमो चांगला पण नाटक अगदीच बकवास होतं. तर ते 10 प्रयोगच चालतं. 11व्या प्रयोगाला लोकं येत नाहीत. कारण का आज नाटकाचे रेट ₹500 झाले. आज कुठल्याही माणसाला ₹500 खर्च करताना लोकं 10 वेळा विचार करतात. आज मी पण जर माझी फॅमिली असेल तर मी 4 वेळा विचार करेन. मग मी काय करतो, ऐकलंय का? बरं आहे का? तर पूर्वी आपण म्हणायचो माउथ पब्लिसिटी. आता माध्यमं खूप बदलली आहेत. पूर्वी फक्त प्रिंट मीडियामध्ये जाहिरात केली की नाटक लोकांपर्यंत पोहोचायचं. आता सोशल मीडिया हा खूप मोठा भाग झाला आहे. त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, की सोशल मीडियामध्ये एखादं रील व्हायरल झालं, तर ते मगाशी म्हटलं 10 प्रयोग जातं, 11 प्रयोग लोकं येत नाहीत. पण 10 प्रयोग चांगले असेल, तर नाटक पण चांगलं असेल, तर ते खूप लोकांपर्यंत पोहोचतं. आता याचं उत्तम उदाहरण संगीत देवबाभळी पुण्यामध्ये आत्तापर्यंत 800 प्रयोग झाले, त्यातले 550 प्रयोग हे पुण्यात झालेले आहेत. आणि नाटक बंद झालं आणि एक परेश रावल सरांचं व्हायरल झालं. तर पूर्वी संगीत नाटकं लोकं रात्री येत नव्हती असं वाटायचं. पण देवबाभळीनं मला सांगायला नव्हतं, आत्ता गेले आम्ही 70 प्रयोग पुण्यामध्ये सलग हाऊसफुल घेतले आणि रात्रीचे त्यातले 40 प्रयोग होते. आणि सगळा यंग वर्ग 25-30 वयोगटात ऐकलं होतं काहीतरी वेगळं आहे. बाहेर पडताना पण लोकं म्हटली की नाही चांगलं आहे. त्यामुळे नाटकाची आता जाहिरात करणं, नाटक यायच्या जसं मी म्हणतो, मी नेहमी म्हणतो, हिंदी सिनेमा पुढच्या वर्षी असेल तर मला आज कळतं. अरे त्याचे कपडे एवढ्या महागाचे होते, त्याचा सेट एवढा होता. पण मराठी नाटक 8-10 दिवस अगोदर कळतं. पण आता काळ बदलला आहे. आता नाटक लोकं इन ॲडव्हान्स लोकांपर्यंत पोहोचवतात. कलाकार अवेअर झालेले आहेत. प्रत्येकाला आता जर बघितलं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये रंगभूमीवरती बरेच कलाकार नव्याने आलेले आहेत. याचं कारणच असं आहे, सध्या रंगभूमीला उत्तम दिवस आहेत. रंगभूमीला नाटक करताना त्यांना सॅटिस्फॅक्शन जास्त, तुम्हाला डायरेक्ट ऑडियन्सचा कनेक्ट कळतो आणि रिस्पॉन्स कळतो. एखादं नाटक चांगलं आहे का वाईट आहे लगेच बाहेरून लोकं कारण का लोकं पैसे वाया गेले की 100 लोकांना सांगतात, "अरे ते बघू नको, बकवास आहे." चांगलं असेल तर 10 लोकांना सांगतात, "आम्ही बघितलं चांगलं आहे." तर काळ खूप बदलला आहे आणि आता आयोजक हा थँकलेस जॉब झाला आहे माझं म्हणणं. कारण का आयोग हा पडदा असतो प्रेक्षक आणि कलाकाराच्या मधला असं मला वाटतं. मेकअप रूममधला एसी बंद पडला तो पहिला आयोजकालाच फोन करतो, "अरे एसी बंद पडलाय बघ जरा पटकन." प्रेक्षकांचा वॉशरूम खराब असेल तो आयोजकालाच फोन करतो. मग ते साउंड सिस्टमसारखं त्याचं काम आहे. वक्ता चांगला बोलला की वक्ता चांगला होता, खराब बोलला की नाही सिस्टमच बेकार होती. तसं झालेलं आहे अक्षरशः. पण आता मला असं वाटतं की नाटकाच्याकडे पुढच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, नाट्यगृहात येताना प्रेक्षकांना उत्तम पार्किंगची व्यवस्था, आत आल्यानंतर जसं मगाशी ते म्हटले स्वागत करणारे डोअर कीपर लोकांचं वेलकम करणारे, आज येतं वॉशरूम, खुर्च्या, एसी. बरं नाटक चांगलं आहे का वाईट लोकं ठरवतील आणि ते येतील. पण बेसिक गरजा मला वाटतं त्यांना देणं खूप गरजेचं आहे. खूपदा असं होतं प्रेक्षक आता आम्हाला वाटतं एक वाईट बातमी ना 10 प्रेक्षक मारते. आमचा आग्रह असा असतो, मी इथं महाजन साहेब आमचा शक्यतो असतो की नाट्यगृहात शक्यतो वाईट येता कामा नये पेपरला. एक वाईट आलं की ते चांगलं जातं कमी येतं. उंदीर गेला तर फार मला दिल्लीवरनं फोन आले.
अरे उंदीर गेला एका प्रेक्षकाच्या. पण त्याला कारणीभूत आपणही काही जबाबदार असतो. नाट्यगृहामध्ये बोर्ड असतो की आतमध्ये खाद्यपदार्थ नेऊ नका. तर मला वाटतं या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत की आपण नाट्यगृहाचं पालन नीट केलं पाहिजे. जसं कलाकारांच्या बाजून त्यांनी स्वच्छ ठेवलं पाहिजे, प्रेक्षकांनी त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर ती सुरळीतपणे होऊ शकतं. मला वाटतं मला कायम माझ्या आयुष्यात 3 कार्यक्रमांचं कौतूहल वाटलं. एक माझ्या लहानपणी वऱ्हाड निघाले लंडनला माझे वडील करायचे. एक मनुष्य होतो त्याला एकही सेट नाही, काही नाही, काही नाही. तो फक्त शाल घेतो आणि सादर करतो आणि हाऊसफुलचे 1200च्या वर माझ्या बाबांनी प्रयोग केले. दुसरं आता सलीले म्हणून नाही, पण मी नेहमी सांगतो, आज मराठी कवितेचं पीक आलंय. पण 21 वर्षापूर्वी एक तबला, एक पेटी आणि एक कवी फक्त मराठी कवितेला जाणं हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. ज्या काळात सोशल मीडिया एवढं नसताना 21 वर्ष करणं, तर मला खरंच कौतुक वाटतं. त्या काळी आयुष्यावर बोलू काही, त्याच्या आधी वराड निघालं, लोकं यायची. आज सोशल मीडियामुळं पटापटा त्याच्या पद्धतीचे कार्यक्रम वाढलेत, गर्दी वाढली आहे. आणि आजच्या काळामध्ये मी एक कार्यक्रम करतो, गोष्ट इथे संपत नाही नावाचा, जो इतिहासावरती 2 IT मधली मुलं आहेत. ते फक्त इतिहासावरती 2.5 तास बोलतात. त्याला सेट नाही, काही नाही, काही नाही. आणि लिटरली तुम्ही कधी कार्यक्रम आलात तर वय वर्ष 8 ते 70 लोक येतात. म्हणजे लोकांना आपल्यामध्ये चांगलं द्यायची जबाबदारी आपली आहे. पूर्वी काय होतं, सरसकट 4 गोष्टी सपाटून द्यायच्या. आता लोक चुजी झालीत. मी माझे 3 तास एखाद्या कार्यक्रमाला जर द्यायचे असतील तर खरोखर ते चांगलं आहे का, ते जायला पाहिजे का? कारण का नाटक किंवा लाईव्ह कार्यक्रम असं माध्यम आहे की तुम्ही तिथं पावल्यावर दुसरं काही करू शकत नाही. आज मी नाटकासाठीच आलेलो आहे. आज मी प्रशांत दमलेंचं नाटक बघायला येणार आहे, तर मी तेवढ्यासाठीच आलेलो आहे. मग तुम्ही घरामध्ये OTT बघताना तुम्ही एकीकडे TV बघाल, एकीकडे काय माझं काम आहे ते करूयात. पण लाईव्ह कार्यक्रमाला ते असतं की तुम्हाला अटेन्शन समोर राहिलं पाहिजे. आजकाल नाटकामध्ये ब्लॅकआउटसुद्धा जरा जास्त आले की लोक मोबाईलमध्ये बघतात. म्हणजे परवाच आम्ही म्हटलं गमतीनं, नाटकाचं सस्टेन करणं 10 सेकंदामध्ये मधल्या 15 सेकंदामध्ये मला मोबाईलमध्ये मला मेसेज आला का बघायला लागलं नाही, तर त्या नाटकाचं का कलाकाराचं यश असेल असं मला वाटतं. त्याच्यात आपण इतके गुंतून जातो की पुढचा सीन काय असेल, काय कनेक्शन असेल. तर मला वाटतं आजच्या काळामध्ये नाटकाचं आयोजनकडे सोपं पण नाही आहे. कारण का काय झालं, सतत आज बाहेरगावी दौरे होत नाहीत म्हणतात. त्याचं कारण काय झालं आहे, आता दौरे व्हायला लागलेले आहेत. म्हणजे गोव्यामध्ये आज 1.5 महिन्यामध्ये 8 नाटकांचे दौरे झाले. मुळात आयोजक कमी झालेत. त्याचं कारण असं आहे, पूर्णपणे या व्यवसायावरती अवलंबून असलेले लोक कमी झालेत. कारण का फावल्या वेळात माझं दुकान आहे आणि मग नाटकाचा व्यवसाय करू असं होत नाही. तुम्ही पूर्णपणे हा व्यवसाय केलात तर तुम्ही मन लावून करा. पण तो कधी जगू शकेल, त्याच्याकडे पण सातत्याने प्रयोग झाले. तर त्याचं वरच्या महिन्याचं अर्थार्जन जर उत्तम झालं, शेवटी प्रत्येक माणसाचं एक अर्थार्जन आहे, ते जर उत्तम झालं तर येईल. पण आत्ता नाटकाच्या मध्ये माझ्या वयाचे आयोजक कमी आहेत. कारण का त्यांना माहिती नाही नाटकांचा इव्हेंट कंपनी हे स्वरूप आले. नाटकाच्या दसपट पैसे मिळाल्यानंतर काम तेच असतं, पण त्यांचं असं वॉकी टॉकी कुठला आणायचा, कपडे कुठले घालायचे. पण आमचं असं असतं की कार्यक्रम सुटसुटीत कसा होईल, लोक आतमध्ये येताना ग्राउंड लेवलला नियोजन कसं होईल, हा खूप मोठा फरक आहे. नाटकाच्या आयोजनामध्ये आणि इव्हेंटमध्ये फरक असा आहे, तुम्ही कशाला महत्त्व देता. खरं म्हणजे याला खूप महत्त्व आहे. आता महाराष्ट्रामध्ये माझं असं मत आहे, पुणे, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्र आज नाटकांना दिवस इतके चांगले आहेत की दर महिन्याला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, लातूर, नांदेड हे नाटकांचे प्रयोग होत आहेत. आत्ता नवीन आयोजक नाटकाकडे पण यायला आहेत, कारण नाटकांचे प्रयोग वाढलेत. कारण त्याचं असं झालेलं आहे, लोक प्रत्येकाला वाटतं की नवीन पिढी येईल का नाही. तर मला असं वाटतं काही चिंता करायची गरज नाही. फोन बुकिंग, ऑनलाईन व्यवस्था आल्यानंतर आजच्या पिढीला ना कन्फर्मेशन पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. आजही पुण्यामध्ये अमुक एक नाटक जर हिट असेल, त्याची तिकीट विक्री समजा 10 तारखेला सुरू होणार असेल, तर 10 तारखेला सकाळी 7 वाजता पहिला माणूस आलेला असतो, जो आपण म्हणू जो थोडासा 55 वर्ष असेल की मला नाटक पुढनं बघायचं आहे. पण या उलट 25 वर्ष जाऊ दे ना, मी ऑनलाईन बुक करतो, मला कन्फर्मेशन पाहिजे. मग मी 9:30च्या ऑफिसमध्ये 9:45 पोहोचले, मला कन्फर्म सीट पाहिजे. मला पुढचं मिळते का कोपरा मिळते ह्याच्याशी घेणं नाही, मला कन्फर्मेशन पाहिजे. तर मला वाटतं आजकाल खूप यंग पिढी पण नाटकाकडे वळायला लागली. चांगले लेखक आलेत. खरं लेखक अजून यायला पाहिजेत मला असं वाटतं. पण आजच्या काळामध्ये नवीन कलाकार असेल, म्हणजे
अद्वैत दादरकर, संकर्षण कराडे, नीरज शिरवईकर, आज कित्येक कलाकार आहेत ते यंग नाटकाकडे आलेले आहेत. कारण का नाटकाकडे वळतायत. आज प्रायोगिक आज पुण्यामधलेच खूप लेखक क्षितिज असेल, कित्येक कलाकार हे मुंबईत जाऊन नाटकं करतायत, की मुंबईतनं व्यावसायिक नाटक. आज पुण्यामध्ये निर्मिती का बंद झाली? कारण का बॅकस्टेज कमी आहे. तर त्यांची चूक नाही आहे. मुंबईमध्ये निर्मिती संस्था या भरपूर आहेत. बॅकस्टेजवाल्यांना महिन्याला 15-18 प्रयोग मिळाले तर त्याचं सर्वाईव्ह होऊ शकतात. पुण्यामध्ये तेवढं बॅकस्टेजचं होत नाही, कारण एवढी निर्मिती होत नाही. आज कित्येक नाटकं जर काढली तर पुण्यातनंच मुंबईला गेली त्यांचं व्यावसायिकमध्ये आलेली आहेत. मला वाटतं हे किरण पण आहे त्याची सहमत असेल. कारण का मुंबईमध्ये ॲट अ टाईम नाटकं येताना ते महिन्याला 15-18 प्रयोग व्यावसायिकरित्या करतात. तर मला असं पुन्हा एकदा वाटतंय सांगावंसं, की सध्या रंगभूमीला असेच दिवस चालू राहावेत. आयोजक येतील हळूहळू, पण काय आहे, आयोजकांनी येताना सुद्धा आहे ना, मुळात नाट्यगृहाची स्थिती आमची अपेक्षा ह्यांच्याकडनं पालिकेकडनं एवढीच असते, की बेसिक तुम्ही गरजा द्या. टॉयलेट, कॅन्टीनची व्यवस्था. आज अण्णा उचडायला गेली 3 वर्ष कॅन्टीन नाही आहे. तो आयोजकाला फेस करायला लागतो, की एखाद्या माणसाला चक्री पाणी पण ठेवता येत नाही का? या बेसिक गोष्टी इतक्या प्रॉब्लेम आहेत ना, तर मला वाटतं आपली नाट्यगृह अजून जरा व्यवस्थित झाली, जी जबाबदारी आमची पण असेल, की जी आम्ही नीट ठेवली पाहिजेत मेकअप रूम बसणं आणि प्रेक्षकांनी. तर नक्की येणाऱ्या काळामध्ये लाईव्ह नुसतं नाटक नाही म्हणणार, आज एकीकडे सांस्कृतिक पण गाण्याचे कार्यक्रम, कवितांचे कार्यक्रम, एवढा उत्तम रिस्पॉन्स आहे मला वाटतं. आणि आज एकीकडे फोक आख्यान पण चालतं आहे आणि असेल मी नसेल मी सारखं पण नाटक जोरात चाललं आहे. म्हणजे आपल्याकडे केवढी मोठी रेंज आहे खरं म्हणजे, की एकीकडे समीर चौगुलेचा एकपात्री कार्यक्रम लोकांना समय आवडू शकतो आणि प्रशांत जोगलेचं शिकायला गेलो पण आवडू शकतो. तर मला वाटतं पुण्यामध्येच नाही, मग आत्ता मी जस्ट गेल्या महिन्यात गोवा दौरा केला. उत्तम रिस्पॉन्स होता. खरं म्हणजे इथल्यापेक्षा तिकीट तिकडे जास्त 700 रुपये तिकीट असतं, पण लोक आवर्जून येतात. आता आमचे सोलापूरचे आयोजक उपरी इथं बसलेत. आज पूर्वी सोलापूरमध्ये नाटकं व्हायची नाहीत, कारण का जायचेच नाहीत. शेवटी आता काय झालं, एक व्यवसाय चालला की ॲटोमॅटिक सगळे त्याच्या मागं जातात. आज आमने सामनेनी पहिल्यांदा हुबळीमध्ये प्रयोग केला मराठी नाटकाचा. आत्ता पहिल्यांदा हुबळीचा प्रयोग आहे. आमने सामनेला 1300 लोक होती आणि आता इमिजिएटली देवावळीचा हुबळीला होते. म्हणजे एकदा लोक पहिलं कोण जायचं, पण एकदा लोक जायला लागल्यानंतर चांगली नाटकं, चांगल्या कलाकृती लोक नक्की येतात. मला वाटतं मी एवढं करून माझं संपवतो. काही चुकलं असेल तर तुम्ही माफ करा आणि धन्यवाद चित्राव सर, तुम्ही मला बोलवलं. धन्यवाद.